नमस्कार मंडळी. दिवसाच्या व्यग्र वेळापत्रकात सुट्टी घेऊया हास्याची आणि विनोदाचा डब्बा उघडून पंगत जमूया आनंदाची. आणि त्यासाठी सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी एका आवाजाच्या कार्यशाळेत आली आहे, त्या कार्यशाळेच्या अस्तित्वालाच धक्का पोहोचवणारी व्यक्ती. आणि त्या निमित्तानं तुमच्या हास्याला आरोह अवरोह द्यायला भाग पाडणार आहेत विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर, कोकण कोहिनूर ओंकार भोजने, जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव आणि हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. नमस्कार मंडळी, नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे अर्थ आयोजित आवाजाची कार्यशाळामध्ये. वाव मंडळी, आवाज म्हणजे काय? आवाज हे देवाने आपल्याला दिलेलं एक सुंदर वरदान आहे. आवाज ही तुमची ओळख आहे. म्हणजे आवाज तसा पाहिला तर प्राण्यांना सुद्धा असतो, पण मनुष्य प्राण्याला मिळालेला हा आवाज हा वैशिष्ट्यपूर्ण आहे, हा विशेष आहे, हा खास आहे. बरोबर नाही? खरं सर. हा सर, मला मनुष्यासोबत भुंग्याचा आवाज काढायचं वरदान मिळालंय सर. मी काढून दाखवू सर? निखिल, आता बकरीचा आवाज काढून दाखव. येस सर, काढतो. हा आमचा निखिल. ह्याला प्राण्यांचे आवाज योग्य जमतात. मनुष्य प्राण्याच्या आवाजात डायलॉग दिले की तो निखिल, एक गोष्ट लक्षात ठेव की हा आवाज तुझा नाहीये. तुझा खरा आवाज काय आहे तो ओळखा. म्हणजे आवाज ही गोष्ट अशी आहे की फोनवर आपण एखाद्याशी बोलताना त्या समोरच्या व्यक्तीचा आवाज ऐकून त्या व्यक्तीच्या बद्दलचं आपलं एक चित्र आपल्या डोळ्यांसमोर उभं राहतं. त्याचं एक व्यक्तिमत्व तयार होतं. याचा अर्थ काय? आवाजाला स्वतःचं एक व्यक्तिमत्व आहे. वा सर वा. म्हणूनच आवाज कसा जोपासायचा याचं प्रशिक्षण आपण आजच्या कार्यशाळेत घेणार आहोत. ओके सर. आवाज इतका महत्वाचा आहे आणि अत्यंत महत्वाचा आहे की तुमची एक ओळख तयार होते. नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. ते आतल्या आवाजाची कार्यशाळा इथंच आहे का? आतल्या आवाजाची नाही, अर्थ आयोजित आवाजाची कार्यशाळा. तुम्ही ऍडमिशन घेतलंय का? नाही, माझं सगळं ठीक आहे. आमच्या मॅडमने ऍडमिशन घेतलंय. कोण मॅडम? कोण मॅडम? कोण मॅडम विचारतायत? हा तेच, कोण मॅडम? कोण मॅडम म्हणजे मॅडम? वन अँड ओनली चांदणी कपूर मॅडम. एक मिनिट मॅडम, मॅडम प्लीज या ना. पुट युअर हँड्स टुगेदर फॉर चांदणी कपूर मॅडम. एक मिनिट मॅडम प्लीज. इथे शांतता अपेक्षित आहे आणि मॅडम आल्यात. हो. तुम्ही निघा आता प्लीज. नाही, मला जाता येणार नाही. त्या जिथे जिथे असतात तिथे मला थांबावं लागतं. नाही, कसं आहे, तुम्ही ऍडमिशनचे पैसे एकाचेच भरलेत ना, तर एकच जण थांबू शकतो. कसं आहे, बॉयला अलाउड नाहीये इथे. फसलात ना तुम्ही. मी त्यांचा बॉय नाही आहे. मग मी त्यांचा नवरा आहे, ओंकार कपोले. ओंकार कपोले? कपोले. लपवले, झोपवले, तापवले, मापवले, तसं कपोले. नाही, एक मिनिट. हे लपवले, तापवले, झोपवले हे कळलं. मापवले म्हणजे? या ऍक्च्युली काही सुचलं नाही म्हणून फ्लो मधून खपवले. ऐकणारा असलं की आपण आपलं चेपवले. आज चांगलं सुचले. नाही सॉरी, हे नाही जमले. एक मिनिट. तुम्ही ओंकार कपोले, ह्या चांदणी कपूर. बरोबर. नवरा बायको कसं काय? मॅडम जरा इकडे या. चांगला प्रश्न. कसा आहे, ह्या जवळजवळ शरीर सौष्ठव स्पर्धेत उभे आहेत. वेट अँड वॉच सर, पुढे फार मजा आहे.
ओंकार कपोले, चांदणी कपूर हे कसं आहे सर, ऍक्च्युली त्यांचं नाव चंद्रभागा कपोले, त्यांचं खरं नाव चंद्रभागा कपोले. पण कसं तुम्हाला आता माहिती आहे आपल्या इंडस्ट्रीमध्ये कसा झगमगाट आहे है ना, ग्लॅमरची आवश्यकता असते म्हणून आपण त्यांचं नाव चांदणी कपूर केलंय. पण अलीकडच्या काळामध्ये त्यांच्यावरती अनेक प्रश्न उभे राहिले. त्यांना सांगितलं गेलं की तुमचा आवाज वाईट आहे, तुमचा आवाज वाईट आहे. मग त्यांना वाईट वाटलं आणि आम्ही एकदा खात्री करून घ्यावी म्हणून तुमच्याकडे आलोय. योग्य ठिकाणी आलात तुम्ही, योग्य. आणि मॅडम तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमचा स्वतःचा आवाज हा खास आहे, त्यामुळे तुमच्या आवाजाबद्दल अजिबात न्यूनगंड बाळगू नका. मला माझ्या आवाजाचा अजिबात न्यूनगंड नाहीये. माझा आवाज मला प्रिय आहे. पाहिला का मॅडमचा आवाज? हा, कोणाकोणाने पाहिला? कसा आहे, पाहिला ना? पाहिला की नाही आवाज? आवाज पाहायचा नसतो, आवाज ऐकायचा असतो. मग सॉरी मॅडम, सॉरी. पाणी द्या, करू नका नुसते. पाणी आहे, पाणी आहे. बरोबर बोलले ना मी, आवाज पाहायचा नसतो, ऐकायचा असतो. सावकाश घ्या, सावकाश घ्या. आता शिट्यू कोण देणार? शिट्यू शिट्यू मॅडम, नुसते मॅडम असं करत बसत्यात. शिट्यू नाही, टिश्यू असतं इथे, टिश्यू. इथं माझ्या चुका काढू नका तुम्ही. सॉरी सॉरी. कळलं का? कुठं आलंय हा आपण? कसा वाटला मॅडमचा आवाज? किती भारी आहे का नाही? हा, भारी आहे का नाही सर? सर बघा. वा, चांगला आहे आवाज, चांगला आहे मॅडमचा आवाज, चांगला आहे. धन्यवाद. हरकत नाही, चांगला आहे आवाज. तुम्ही बसून घ्या, आपल्याला शिबिराला सुरुवात करायची. बसा मॅडम. पुट युअर हँड्स टुगेदर फॉर चांदणी कपूर. शांतता अपेक्षित आहे, शांतता अपेक्षित आहे. प्लीज शांतता राखा. तुम्ही इथे थांबा. प्लीज. तुम्ही इथे थांबा. तर मंडळी, आज आपण आवाजाबद्दल इथे काही गोष्टी जाणून घेणार आहोत. कसं आहे की निसर्गाने आपल्याला जसं शरीर दिलंय, आपण शरीराची काळजी घेतो, म्हणजे शरीर निरोगी राहावं, शरीर निरोगी राहावं म्हणून आपण काळजी घेतो, व्यायाम करतो, डाएट पाळतो. हो सर. पण आपण आवाजासाठी काय करतो? काहीच करत नाही. त्याचंच प्रशिक्षण, त्याच एक्सरसाइज आज आपण इथे पाहणार आहोत. आज माझ्या शिबिराचा फायदा अनेक शिबिरार्थींना झालाय. शिवाली परब त्यातली एक. नमस्कार. म्हणजे आज ज्या काही तुम्ही टेलिव्हिजनवर जाहिराती बघता त्यातल्या मोस्टली जाहिराती, खूप साऱ्या जाहिराती शिवाली डब करतात. आता सुरुवात करूया आपल्या शिबिराला. म्हणजे कसं, शिबिर सुरू करण्यापूर्वी एक गोष्ट मला सांगा, आवाज कुठून येतो? भया गळ्यातून येतो. बया काय? गळ्यातून येतो आवाज, एवढं सोपं आहे. बया काय त्यात? हरकत नाही, हरकत नाही. तर आवाज आपल्या गळ्यातून येतो. सो त्यासाठी सर्वप्रथम गळ्यावर प्रेम करा. स्वतःच्या गळ्यावर प्रेम करा. आता आपण ऍक्च्युअली एक्सरसाइजला सुरुवात Yes, करूया. करूया. रेडी आहात तुम्ही? Yes, sir. Yes. See, एक दीर्घ श्वास घ्या आणि माझ्यासोबत करा. ओके. व्हेरी गुड. करा 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 करा. हे काय लावलंयस? लावला. हा आ नाही लावलायस मग? तू आचे असं नाहीये ते. हा आकार लावायचा ना. बेंबीच्या देठाची इथे कंपन जाणवली पाहिजे आता आपल्याला. मला जाणवली ना कंपन. इथं कंपन जाणवली, काही हित पण जाणवली आणि काही पोटऱ्यांमध्ये पण जाणवली. पोटऱ्यात कंपन नाही, गोळे आलेत. अशी बसलेत ना मगापासून, गोळे आले तिथे, गोळे. हा काय? जरा हे काय आहे? ऐका ना सर, शांत ते थोडंसं त्यांचं चुकलं पण माझ्या लक्षात आलंय. मी त्यांना नंतर समजवतो. हरकत नाही. त्यांच्यावर चिडू नका. त्यांच्यावर चिडू नका. चिडण्यासाठी मी आहे. उभे राहायचे. उभे राहा. उभे राहा. हे आकार लावायची एक्सरसाइज केली. हो, सर. आपण वळूया पुढच्या एक्सरसाइज. चालेल, सर. म्हणजे कसं आहे की तुमचा आवाज हा तुमचा आहे. काही केला तो कोणी बदलू शकत नाही. तर तुम्ही त्यात काय करू शकता? वैविध्य आणू शकता. हे वैविध्य आपल्याला ओळखता आलं पाहिजे. म्हणजे तुमच्या आवाजाची त्रुटी, तुमच्या आवाजातल्या कमतरता, तुमची बलस्थानं तुम्ही ओळखा. आणि ती ज्यावेळी ओळखाल त्यावेळी तुम्हाला तुमची बलस्थानं वापरता येतील आणि त्रुटींवर मात करता येईल. वा. वा तर आपल्या आवाजात काही गोष्टी आहेत. म्हणजे आवाजाचा एक
पीच असतो, आवाजाचा व्हॉल्यूम असतो, आवाजाचा आपला टेम्पो असतो. ह्यात व्हेरिएशन्स आणून तुम्ही तुमचा आवाज बदलू शकता. सर्वप्रथम आपण इथे आता आवाजाच्या टेम्पोची एक्सरसाइज करणार आहोत. आणि त्यासाठी माझी मैत्रीण आहे मोनल, प्लीज ये. थँक्यू सर. प्लीज. प्लीज प्लीज प्लीज. ही माझी स्टुडंट आहे आता, आघाडीची गायिका आणि व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट सुद्धा आहे, मोनल कडक. सर कडक नाही कडलक आहे ते. हा, मोनल कडलक, तिचा आवाज कडक असं म्हणायचं होतं. तर मी आता काही तुम्हाला एक्सरसाइज सांगणार आहे, आवाजाच्या टेम्पोची एक्सरसाइज. म्हणजे तुम्ही टेम्पो वर खाली करताना तुमच्या आवाजात कसं तुम्ही वैविध्य आणू शकता ते सांगणार आहे. आणि हे आपण खूप रंजक पद्धतीने दाखवणार आहोत एका गाण्याच्या साहाय्याने. म्हणजे लहानपणी बऱ्याच जणांनी गाणं ऐकलं असेल, लाल टांगा घेऊन आला लाला टांगेवाला, ऐका लाला गातो गाणी लल्ला लल्ला. ह्या गाण्याच्या साहाय्याने आपण ही पहिली एक्सरसाइज बघणार आहोत, टेम्पोची एक्सरसाइज. ओके सर. रेडी आहेत Yes, sir. तुम्ही? हो सर. कळलं तुम्हाला? हो सर. कळलं? टेम्पो म्हणजे तुमचा पीच तोच राहणार, तुम्ही टेम्पो वर खाली करायचा. Yes, sir. करूया आपण? Yes, sir. रेडी? Yes, sir. माझ्या हाताकडे लक्ष ठेवा. Yes, sir. रेडी? Yes. 1 2 3. तू हात कशाला वर खाली, तुम्ही करा. तुम्ही कशाला हात वर खाली करताय? करतील त्यांना ओरडू नका, ओरडायचं माझ्यावर ओरडा. तू वरडायची ना, तू तुडवायच्या लायकीच आहेस. तिकडे उभा राहा, तिकडे उभा राहा. मला कंटाळा आलाय तिकडं. हा, तिकडे उभा राहा. ठीक. करा. ए, हिला घेऊन जा आत्ताच्या आत्ता हिला घेऊन जा इथून. पण सर हिला आत्ताच्या आत्ता इथून घेऊन जाय. बघ, तुझ्या बायकोचा आवाज वाईट नाहीये, वाईट नाहीच आहे. तिचा मेंदू वाईट आहे. कळलं? निसर्गाने ज्याला ज्याला आवाज दिला ना, प्रत्येकाचा आवाज चांगला आहे. म्हणजे खर्जातला आवाज चांगला, तार सप्तकातला आवाज चांगला असं नसतं. जो तुम्हाला आवाज दिलाय तो चांगला आहे, तुम्ही कसा वापरताना यावर ते ठरतं की चांगला आहे की वाईट आहे. जर तो योग्यरित्या वापरला तर तो परिणामकारक ठरतो. आणि तुझ्या बायकोला ते जमत नाही, कारण ती बिनडोक आहे, मूर्ख आहे. तिला घेऊन जा इथून. सर हे बघा, असं बोलू शकत नाही तुम्ही, कळलं ना? म्हणजे घेऊन जा. तुमच्याकडे नजरेत पारख नाहीये, मुक्त आहे तुम्ही. हे इंडस्ट्रीचं फ्युचर आहे. मॅडम या तुम्ही, ह्यांना आपण कळलो नाहीये. हा, काही टेन्शन घेऊ नका. ऐका ना, ते व्यावसायिक संधीबद्दल काहीतरी बोलले होते, ते विचारा ना त्यांना तेवढं. सर ते तुम्ही व्यावसायिक संधीचं बोलला होतात ना, मॅडम तयारी करून आली आहेत. हा, म्हणजे मी ना सई तामणकरला सुद्धा आवाज देऊ शकते बुवा. ते नाही का, जपून जपून चाल ग बाई पुढं आवाज देऊ शकते. नाहीतर मग तुमच्या प्राजक्ता माळीला पण आवाज देऊ शकते मी. वा दादा वा, ते देऊ शकते. तुम्ही ना जास्तीत जास्त राजा मुरादला आवाज देऊ शकता. अगदीच नाही तर अमरीश पुरीचे पिक्चर डब करा तुम्ही. ते पण जमल. बोगॅम्बो वा, खुश छान झाला परफॉर्मन्स ॲज युजल. बघा हा सर असे काय म्हणतायत. सई मॅड परफॉर्मन्स होता. खूप दिवसांनी चांदणी आणि कपोले भेटले, त्यांना भेटून फार बरं वाटलं. प्रसादा खूप छान लिहिलं होतंस आणि मला असं वाटतं की आज तू नकळत काही गोष्टी इतक्या सुंदर आणि सिम्पल वेने सांगितलं की प्रत्येकजण आपण युनिक असतो, प्रत्येकाचा आवाज आपला युनिक आहे. म्हणजे एका अर्थाने सगळ्यांकडे अशा क्वालिटीज आहेत ज्या फक्त त्यांच्याकडेच आहेत. प्रत्येकजण युनिक आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा आणि आत्ताच्या घडीला गरजेचा असणारा संदेश तू याच्यातून दिलास, त्याबद्दल खूप थँक्यू. आणि आम्हाला कार्यशाळेचा एक्सपिरियन्स आला यार. ते वातावरण आणि तो अनुभव तयार करण्यासाठी खूप खूप धन्यवाद. नमा तू क्रेझी आहेस हे काही नव्याने सांगायला नकोय, पण आज मी फोटो काढत असताना कशी दिसत असेल याची साधारण मला प्रचिती आली, त्याबद्दल थँक्यू. तुझं निरीक्षण खतरनाक आहे असं म्हणायला हरकत नाही. फार मजा आली, आम्ही खूप हसलो आणि मला कार्यशाळेचं नाव पण आवडलंय, आर्त. मस्त. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू. मंडळी, आपल्या कोणाच्याच आयुष्यात घडली नाही अशी अभूतपूर्व घटना घडली आहे आपला फिल्टर बनायचा बच्चन गौरव मोरेच्या आयुष्यात. आणि त्याच्या आयुष्यातील या सुवर्ण क्षणांचे साक्षीदार आहेत विरोधाची डबल डेकर प्रसाद खांडेकर आणि हास्य महारथी समीर चौगुले आणि मी. चला तर मंडळी, तुम्ही देखील या सुवर्ण
क्षणांचे साक्षीदार व्हा. का बोला गौरव सर नमस्कार. काही क्षणातच आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करीत आहोत. ओके ओके हा मी सुद्धा त्या काही क्षणांचा सदुपयोग करून आलो बरं का. सदुपयोग आयो काय गरिबांनो माझ्याकडे कशाला बघताय. इकडे बघा इकडे काय चाललंय ते. काय चाललंय माहितीये शाळेत असताना माहिती ना आपल्याला अभ्यासाला पुस्तकं असायची ज्याला आपण पाठ्यपुस्तक असं म्हणायचो. तर शिक्षण मंडळाने असा निर्णय घेतलाय की माझा म्हणजे गौरव मोरेचा धडा पाठ्यपुस्तकामध्ये टाकण्याचा निर्णय घेतलाय. हो मॅडम असा ना अहो बघा तरी प्लीज जस्ट अजून निर्णय घेतलाय निर्णय घेतलाय त्याचाच प्रकाशन सोहळा येते म्हणून मी आलोय. पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आहे. ओके हा रुमाल घ्या. डोळे पुसा. रुमाल लागेल तुम्हाला. डोळे पुसा. यू वॉन्ट गाइस. ओके थँक्यू. माझा काही क्षण संपलेला आहे. मी जातो. सर मी सर नमस्कार. नमस्कार. आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. तुम्ही स्थानापन्न होऊ शकता. ठीक आहे मग मी इथं थांबतो. स्थानापन्न म्हणजे बसून घ्या. असं आहे का. सॉरी सॉरी. ते काय झालं माहिती आहे का तुम्ही शिकलेले लोक असं कठीण कठीण बोलता ना त्याच्यामुळे मला कळलं नाही. पण मला एक कळत नाही कठीण बोलण्याचा आणि काही पण बोलण्याचा काय संबंध. जर संबंध असता तर माझा धडा झाला नसता ना. ये नमस्कार सगळ्यांना. कार्यक्रमाला आपण आता सुरुवात करीत आहोत. आजच्या दिवसाची थोरवी काय सांगावी. ओहो. शिक्षण मंडळाने श्री गौरव मोरे यांचा धडा शालेय अभ्यासक्रमात टाकलेला आहे. या धड्याचे प्रथम वाचन करण्याची संधी मला प्राप्त झाली. यासाठी मी सर्वांचे आभार मानतो. शतशः ऋणी आहे. गौरव मोरे म्हणजे असामान्य बुद्धिमत्ता, अलौकिक सौंदर्य आणि दैवी चमत्काराचा मिलाप. या भूतलावर एखाद्याने अवतरित व्हावं आणि अवघ्या अवकाशाशी दोन हात करून ऊर्ध्वपतित होत काळाचं शिखर सर करावं असा जन्म विराळाच. सर हे माझ्याबद्दलच बोलतात मला माहित आहे. फक्त चांगलं बोलतायत की वाईट तेवढं फक्त सांगा. चांगलं बोलतायत. हा चांगलं बोलतायत सर. कंटिन्यू. आज या प्रकाशन सोहळ्याला कवयित्री प्राजक्ता माळी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण यांच्या धड्याचं प्रकाशन करणार आहोत. मी प्राजक्ता माळी यांना मंचावर येण्याची विनंती करतो. प्राजक्ता माळी टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. सर तुम्ही असं का बोलताय. नाश्त्याला येताना काय पुस्तक खाऊन आलात काय. काय राजू कशी आहेस. छान आहे. माझा धडा येतोय धडा. नेहमी म्हणायचेस ना गौऱ्या तुझं कसं होईल रे. काय होणार तुझं. जरा कर ना मराठी भाषेचं काहीतरी. माझा धडा येतोय कळलं. आणि त्याच्यात उद्घाटनाला तुला बोलवलंय. गौऱ्या उद्घाटन नाही रे उद्घाटन झालं. माझा धडा येतोय तरी माझ्या चुकाच काढ तू. अरे तुमच्यावर कुणी साधी कविता लिहित नाही म्हणून स्वतःच कवितेचं पुस्तक छापणार आहे तुम्ही. माझ्या चुका कशाला काढतेस. जे काम दिलं ते कर. गौऱ्या उद्घाटनाला प्राजक्ताजी या उद्घाटन करा. या. ओ माय गॉड. ओ माय गॉड. एकदा टाळ्यांच्या गजरात त्यांचं उद्घाटन करूया. जोरदार टाळ्या. माझा धडा. माझा धडा. एकदा जोरदार टाळ्या. वास येतोय. कुठून तरी जळण्याचा वास येतोय. गाईस हा रुमाल मोठे सरांना द्या. आज जाम रडणार आहेत ते. त्यांना म्हणावं पिळून वाळत घाला. आणि हा दुसरा रुमाल गोस्वामी सरांना द्या.
त्यांना म्हणावं बासुंदीची वाटी झाकायला काम आहे. गौरवजी, या मंगलमय प्रसंगी आपल्याला काही 2 शब्द बोलायचे असतील तर तुम्ही इथे येऊन बोलू शकता. हो, मी 2 शब्द. मी बोलतो, 2 शब्द बोलतो. तर मी आल्या नमस्कार वगैरे इकडे येऊन मला आनंद झाला असं काहीच बोलणार नाहीये. असं मुळमुळीत अजिबात बोलणार नाही. तुमची मुलं माझा अभ्यास करणार, खांडेकर संभेरामाची मुलं माझा अभ्यास करणार. हा, फुकट रे फुकट. इतकी वर्ष खांडेकरांनी स्किट लिहून आणि संभेरावांनी इतके कॅरेक्टर करून त्याची जिंदगी गेली फुकट. ते नॅशनल पुरस्कार मिळालेले डिरेक्टर आहेत, त्यांना सांगा. सारखं आपलं पुणे पुणे पुणे. हो, मान्य ना आपल्याला, आणि आपल्या सगळ्यांना माहित आहे पुणे हे विद्येचं माहेरघर आहे. मग त्याच पुण्यातली मुलं कोणाचा अभ्यास करणार? तर फिल्टर पाड्याच्या गौरव मोरेचा. ते अभ्यास करणार आणि तुम्ही आमच्या धड्यावर पिक्चर बनवा. असो, पण आज माझ्या खूप जवळच्या माणसाला माझा अभिमान वाटणार आहे, कारण त्याच्या लाडक्या चार्मरचा धडा छापून आलेला आहे. हा, असो, आज अपन बहुत खुश है क्योंकि आज अपनी चल रही है, इसलिए सबकी चल रही है. मजा एक बार. मी झालं बरं का बोलून. आज भाषेच्या नाकावर क्लोरोफॉर्म लावणारे अनेक शब्द कानावर पडले. आता आपण मराठी पाठ्यपुस्तकाचं ज्यात गौरव मोरेजींचा धडा आलेला आहे त्याचं वाचन करणार आहोत. गौरवजी, आपली परवानगी आली असेल तर आपण वाचन सुरू करूया. आपणास परवानगी आहे? एवढं तरी करावं सर. ओ मुघल सल्तनत. आता गौरवजी यांच्यावरच्या धड्याचं वाचन सुरू करतोय. धड्याचं नाव आहे फिल्टर पाड्याचे दुःस्वप्न. दुःस्वप्न म्हणजे 2 स्वप्न ना? वाईट स्वप्न. वाईट का? कळेल. दिनांक 20 जानेवारी 1990. 20 जानेवारी भाई का बर्थडे. 20 जानेवारी म्हणजेच जगावर कोरली गेलेली काळ रात्र. काळ रात्र म्हणजे? कळेल. अचानक वारा थांबला, चंद्रावर ढगांचे सावट पसरले, अंधार काळवंडला, वटवाघुळे उडू लागली, गोबडे नाचू लागली, फिल्टर पाड्याच्या गल्ली गल्लीतून कुत्रे विलाप करू लागले. कारण मोरेंच्या घरात सर्वांगावर शिसारी आणेल असा रडण्याचा भयंकर आवाज ऐकू आला. तो आवाज असा होता, ते नुकताच का जन्म घेतला असेल या बाबाने असं वाटणाऱ्या चेहऱ्याकडे बघून सगळ्यांनी नाकं मुरडली. चला आपापल्या घरी जाऊया असं बोलून सगळे आपापल्या घरी गेले. ते अजून इतकी वर्ष झाली घरातच आहेत. जसे दिवस जात होते तसा तो सगळ्यांनी दुर्लक्षित केलेला बिचारा तुच्छ जीव नामुष्कीचे जीणं जगू लागला. लहानपणी आंधळी कोशिंबीर खेळताना मुलं त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधून घरी जाऊन अभ्यासाला बसत. दिवस संपून जाई पण गौरवच्या हाताला कोणीच लागत नसे. कॅरेक्टर हाताना न लागणे याचे मूळ कदाचित त्याच्या बालपणातच असावे. या गौरव मोरेंना जेव्हा शाळेत टाकण्यात आले
तेव्हा त्याची अल्पमती विचारात घेऊन मुलांना 8वी पर्यंत पास करण्याचा नियम करण्यात आला. एक मिनिट माझ्यामुळे हा नियम केलाय? माझ्यामुळे? मला सांगा कोणी लिहिलं हे, नीट सांगा मला पहिलं. सर कृपया थांबा, वाचन मध्ये मध्ये थांबवू नका. तरुणपणी त्याची अनेक प्रेमप्रकरणं झाल्यावर मुलींनी एकमताने ब्रेकअप ही संकल्पना शोधून काढली आणि ब्रेकअप पार्टी या गोष्टीचा उगम झाला. मी ब्रेकअप पार्टीचा उगम आहे? हो. कोणी लिहिलंय एकदा मला सांगा, कोणी लिहिलंय हो हे? कळेल. सर पुढे ऐका. आणि असंच नालस्तीचं जगणं सुरू असताना त्याच्या आयुष्यात एका अवलियाचा प्रवेश झाला. पशा खांडेकर. हा, हे बरोबर लिहिलंय. 1 नंबरचा अवली माणूस. अवली नाही, अवलिया. अवलिया म्हणजे पुण्यात्मा. म्हणजे पुण्यात राहणारा. नाही गौरव, नाही रे गौरव, पुण्यपुरुष म्हणजे जगावेगळं व्यक्तिमत्व. कोण पुण्य पुरुष? पशा. अगं तो फुगलेला पुरुष, फुगलेली पुरी, कचोरी, तेवढं सगळं आहे ते. त्याने लिहिलं काय सगळं? सर कृपया पुढे ऐका. खांडेकर यांच्या सान्निध्यात राहून गौरव मोरेची डगमगणारी नाव धक्क्याला लागली. त्यांनी त्याला हास्य जत्रे नामक एका महान इतिहास रचणाऱ्या शोचा भाग करून घेतलं. कुणी? खांडेकरांनी. त्याने? सगळं खोटं लिहिलंय. स्वतःच्या जीवावर हिमतीवर इथं आलोय मी. 3-3, 4-4 वर्ष मी ऑडिशन दिलेत. 3दा सरांसमोर ऑडिशन दिलेत. प्रत्येक वेळी म्हणायचे, अरे तुला बघितलंय, छान करतो, निघ. स्वतःच्या हिमतीवर तिथं आलोय. अरे बोला ना काहीतरी तुम्ही पण. सर कृपया पुढचं ऐका. व्हेरिएशन न देता येणाऱ्या गौरवला वनिता आणि भोजने अशा परिसांचा स्पर्श झाला आणि गौरव मोरे नामक गंजलेल्या लोखंडाला अर्थ आला. मी गंजलेला लोखंड आणि ते दोघं परीस. हा, अजय ज्याच्या जिबेला प्याचोला पॅच घ्यायची गरज आहे. तो परीस, हा, तो प्राचीन काळी आळस. ते सगळे परिसर मी गंजलेला. कोणी लिहिले एकदा सांगा प्लीज, एकदा सांगा मला कोणी लिहिले. कृपा करून तुम्ही एक साईड होऊ नये. काय एक साईड? कृपया बसावे. कृपया वाचन सुरू आहे. चांगलं काय लिहिलं की नाही पुस्तकात? माझा धडा आहे, पोरं वाचणार आहेत. कृपया ऐका. तदनंतर सचिन मोठे, सचिन गोस्वामी या थोर आसामींनी त्याचा हात धरला आणि त्याला चालायला शिकवले. हे दोघे आसामी आहेत? अरे इतके दिवस मी त्यांना महाराष्ट्रीयन समजतोय. फक्त ना कोणी लिहिलंय एवढं मला फक्त लेखकाचं नाव सांगा. फक्त काय लिहिलं त्याने? स्किट लेखक अभिजित पवार, अमोल पाटील, ऋषिकांत राऊत, विनायक पुरुषोत्तम यांनी नेहमी गौरवला काय येणार नाही हे झाकून ठेवून लेखन केलं. त्यांनी मला झाकलाय? अरे त्या अभिजित पवारचं डोकं झाकलं पाहिजे. केवढं चमकते बघा ते. त्याने लिहिलं काय सगळं? बर, कळलंय मला. विराज जगताप, दत्तू मोरे यांच्यासारख्या आध्यात्मिक गुरूंचं मार्गदर्शन आणि करिअर सल्लागार श्याम बांगर यांचे अमूल्य सल्ले. माझा सल्लागार कोण? श्याम बांगर. घरातून इथं 3दा असं करतो. अरे धडा आहे रे. पोरं शिकणार आहेत. सगळं माझ्याबद्दल वाईट लिहिलंय. काहीतरी चांगलं लिहिलं असेल ना, प्लीज वाचा ना. हो, तुम्हाला सांगू का, मला आल्यापासून यांच्यावरती एवढा शक आहे ना. हाच माणूस खांडेकर आहे. ते खांडेकर नाहीयेत. मला सांगतो ते खांडेकर नाही. पण मला राहून राहून ना तुमचं कपाळ बघून मला पण असं वाटायला लागलं तुम्ही समीर चौगुले आहे. सिरियसली. आता अरे काय माणूस आहे यार, कपाळला पण टिकली लावतो हा माणूस. नाही पण मला असं वाटतंय तुम्ही दोघे पण, हा खांडेकर तुम्ही चौगुले असं मला पुढे आपण वाचन कंटिन्यू करूया. पुढे गौरव मोरे यांच्यावर चांगल्या चांगल्या म्हणी सुद्धा तयार केलेल्या आहेत. येस. हा, अतिशय सुंदर म्हण आहे. अति शहाणा त्याचा गौरव मोरे रिकामा. अरे वा, आधी ते बैल रिकामा होतं ना. व्हॉट अ क्रिएटिव्हिटी यार. वा वा. जरा शांत बसशील का क्रिएटिव्हिटी?
क्रिएटिव्हिटी. अजून पुढे जाऊन काही म्हणी आहेत. लोका सांगे ब्रह्मदान, स्वतः मात्र गौरव मोरे. गौरव मोरेला गुळ्याची चव काय? सगळं ठरवून चाललंय. नाही, हे आता तर मला कन्फर्म झालंय तुम्ही समीर चौगुले आणि हा प्रसाद खांडेकर आहे अहो म्हणून. नाही हो, मी समीर चौगुले खरंच नाही. नाहीये? नाही खरंच नाहीये? नाहीये. बघतो ना मी आता. हो हे समीर चौगुले हा प्रसाद खांडेकर आहे. नाही, नाही, हे बघ. अरे हे पुस्तक छापताय तुम्ही माझ्या नावाचं. जाम बेकार क्रिएटिव्हिटी. नाही, हे बघ, ऐका ऐका माझं. नाही नाही, मला नाही ऐका ऐका माझं. जे पुस्तक आलेलं आहे क्या बात है! क्या बात! कहर परफॉर्मन्स. मस्त मस्त. हा सर सिक्साई. सुसाट झाला परफॉर्मन्स. सगळ्यात आधी आपण सुनील डांगेंसाठी टाळ्या वाजूया, कारण संकल्पना त्यांची होती. माय गॉड. वा सुनील दा. आणि अभिजित पवारांनी आय थिंक उत्कृष्ट लिहिलं होतं. उत्कृष्ट. म्हणजे मला असं वाटतं की हा धडा असू देत. फार मस्त परफॉर्म केलंस गौऱ्या. वी आर प्राऊड ऑफ यू अँड वी लव्ह यू. आणि हो, जेव्हा असं होईल तुझा धडा येईल तेव्हा मी सगळ्यात खुश असणार आहे. हे एक वाक्य मात्र खरं होतं. प्रसाद दादा, खूप कमी शब्द होते पण काय प्रेझेन्स होता तुझा. म्हणजे एक धाक पण होता आणि एक मिस्ट्री पण होती या कॅरेक्टरला. मला खूप आवडलं. समीरदा, असं बोलणं खूपच छान होतं आणि काहीतरी वेगळं छोट्या पार्टसाठी का होईना पण शोधून काढतोस. आणि प्राजक्ता छोटीच एंट्री होती पण नेहमीसारखी खमंग आणि खुसखुशीत होती. मजा आली. प्रसाद दा. काय देवाचे आभार मानले. हे पुस्तक हातात पडायच्या आधी माझ्या दोन्ही मुलांची शिक्षण संपली. आज मी कायम विचार करत असतो की प्राजक्ता एवढी सक्सेसफुल का. म्हणजे ती उत्तम अभिनेत्री आहे, ती उत्तम कवयित्री आहे, उत्तम नर्तिका सुद्धा आहे, हे सगळं मला मान्य आहे. पण आज तिच्या यशाचं रहस्य मला कळलं की तिच्या पाठीशी करिअर सल्लागार बसतो म्हणून. त्यामुळे काही एपिसोड करता आमिरचा बँड इकडे आणून बसवला तर आम्हाला पण जरा आमचं पण करिअरची वाट मोकळी होईल. तुम्ही तिघं एकत्र आहात आणि मी मिठी मारली नाही तर लोक मला धडा शिकवतील, त्यापेक्षा मी मंडळी, आता इथे होणार आहे मंगळागौरीचा कार्यक्रम. बघूया तिथे काय घडतंय. हो, आपण नका काळजी करू. काय करता आपण काय करू करूयात का. ए बाबा, अरे होईल ना रे बाबा नीट. हा, 1 तास आहे आपल्याकडे फक्त, नंतर हॉल द्यायचा आपल्याला त्यांना परत. सर काही टेन्शन घेऊ नका. हे खूप जुनं महिला मंडळ आहे, प्रोफेशनल आहेत. 15-20 मिनिटात काम करतील. आपण तासाभरात मोकळे होऊ. मग तुम्ही एडिटला जा, मी आहे ना. बघ करतील का बघते. ऐका ऐका ऐका, बोलून घेता. इकडे एक मिनिट. आपण सुरू करायचं का शूटिंग. तुम्ही रेडी आहात. तुमचे खेळबिळ तयार आहेत ना सगळे. तुम्ही तुमचे खेळ करा, हा शूट करेल. ओके, सुरू करूया. ते काय होतच नाही. पण तुला सांगते, ऐका रे बाळांनो. ए बाळा. हाय आई बोला. अगो आई म्हंटल रे, मी जेव्हा लग्न करून सासरी आले होते ना तेव्हा हे महिला मंडळ चालू केलं. पण आता काय माझ्याच्याने होत नाही रे. अरे अरे, माझी ही सून सांभाळते आता सगळं. ही माझी सून. ही तर छोटी विशाली आहे. काकू, विशाली नाही शिवाली आहे हो. ते काय मोठी झंडे काढणार आहे काय माहिती. ही नाही, ही मेली चोंबडी दिसते. ही सारी काय. 1 मिनिट, तुम्ही चोंबडी कोणाला म्हणालात. आणि मुळात माझं नाव सारिका नाहीये, रसिका आहे. भट वहिनी सांगा. माझी सून टवळी नेहमी वेळेवर गायब होते. कुठे आई, इकडे मी तुमच्या डोळ्यासमोर. अगं बाई, चवळीची हिरवीगार शेंग दिसतेस का. आई ऐका ना, टवळी म्हणू नका 4 चौघात. हा, नाही ग माझं लेकरू. गोड आहे. ही माझी सून. ही सगळं सांभाळते. म्हणजे
महिला मंडळाचे सगळे खेळ आहेत ना ही तालीम करून घेते. सगळे एकदम आधी कबड्डी पट्टू होती ना, एक कबड्डी आई सगळं करून दाखवायची गरज नाहीये, बोला मला कळतं. ही कबड्डी आता सगळं मी काही येणार नव्हते येणार. पण हिनीच आग्रह धरला, चल बाई तुमचा महिला मंडळाचा कार्यक्रम तुम्ही टीव्हीवर दिसल्या पाहिजे म्हणून ही घेऊन आली मला आग्रह करून. काय सांगताय भटवाईनी, तुम्ही काय म्हणाला होतात? माझ्या सासूबाई घोड्यावरच बसल्या, मला यायचंय शूटिंगला म्हणून घेऊन आलात ना त्यांना. काय हो ताई, तुमच्या सासूबाई घोड्याने आल्यात का? बरोबर, त्या कबूल करणार आहेत का आता? बघितलं, म्हणून हिला सोमडी म्हणते मी. फारुका कुठली? फारुका नाव नाहीये माझं नाव सारिका. यांच्यामुळे होतं सगळं. माझं नाव रसिका आहे. काय मोठी झेंडे काढणारे काय माहिती. कशा बोलतात भटवाईनी, चिडू नका. ऐका ना प्लीज आपण सुरू करूया का? 1 तासाचं आहे आपल्याकडे हॉल शूट करायचंय, प्लीज करूया. चला. ए बाळा, आई हे मनुके ठेव आणि हे 2 मनुके तू पण ठेव. माझ्याकडे जास्त फोकस ठेव हा, दिसले पाहिजे. म्हणजे तुम्ही पण नाचणार आहात? मी कुठे नाचते, आता शरीर थकलं. मी गाणं गाणार, ही माझी सून, हे सगळ्या नाचणार. हो आम्ही नाचतो. हे फायनल आहे. क्लिअर ऐका ना, तुमच्यात क्लिअर आहे ना सगळं? आई मग तुम्ही या बाजूला या, बने बाजूला. तू पुढे जा. आई इथे उभे राहा, तुम्ही इथे गाणं गा आणि तुम्ही तिघे इथे नाचा. ओके? आणि तुम्हाला जशा हव्या तशा स्टेप्स करा, तो तुम्हाला फॉलो करेल. कॅमेरामॅन बने. आई बरा लागतोय आवाज. चला चलो, रोल कॅमेरा, रोलिंग अँड ऍक्शन. आगोटा पागोटा, आगोटा पागोटा, आगोटा पागोटा, आगोटा पागोटा. अरे काय करताय? नको मागे या, त्याला सोडा. आई काय करताय? अरे मला नको ना आई तुम्ही मागे या, इथे उभं राहून गाणं गा. आई नाही काय ना, गाणं गायला लागल्यावर माझे पाय थिरकायला लागतात रे. नका ना, त्यांना एका जागेवर ठेवा ना. नका. ठीक आहे आई, मला काही प्रॉब्लेम नाहीये, असं काहीच प्रॉब्लेम नाही, पण तुम्ही एका जागेवर उभे राहून गा ना. चलो. नका आलो, या वयात नाचता येत नाही म्हणून गायला दिलं ना. एका जागी उभे राहा. चलो रोल कॅमेरा अँड ऍक्शन. आगोटा पागोटा, आगोटा. अरे तुम्ही काय वेडा काय करता तुम्ही? सॉरी रे. नका घेऊ. सॉरी रे बाळा. अरे सांगा ना यार यांना कुणीतरी. सॉरी. प्रत्येक गोष्टीवर मुका का घ्यायचा आहे? सॉरी रे, चुकलं रे माझं. त्या पाय थिरकायला लागतात ना माझे म्हणून. नका ना आई असं करू. यार ऐका ना, बने इधर. येस सर, बोला ना सर. खरंच प्रोफेशनल आहे हे महिला मंडळ. आहेत सर, मला माहिती आहे ना. मग ते आजी असं का वागतायत? तो होत असेल चुकून सर, सॉरी. मला वाटतं हे आगोटा फागोटा नको करायला. ठीक आहे सर. काय ना, व्हिज्युअल पण मिळत नाही. ती बाई मध्ये त्याने अंगावर पडते फक्त, बाकी काय नाही होत. ओके. वेगळं काय गाणे का विचार त्यांना, प्रॉपर्टीवाला व्हिज्युअल मिळतील. ताई तुमच्याकडे वेगळं असं काही प्रॉपर्टीवालं काही आहे का गाणं? म्हणजे जे सूप घेऊन नाचू शकतो आम्ही. सर नाचू शकता? हो. प्लीज सुपावाला डान्स करा. चालेल. आपण सूप घेऊन करूया. आई सूप नाचवायचं गाणं. मी नाचते, तू गाणं गा. माझी सून चांगलं गाणं गाते. आई या वयात आई हार्टबीट मोडेल उगाच. नाही तू गा. चालेल. अहो, पण नाही चालेल. ऐक, म्हातारी चुकली, अवॉइड कर, बाकीच्यांना कव्हर कर. तुम्ही गा प्लीज गा. आई तुम्ही इथे नाचा, वेगळ्या नाचा एकट्या, तुमच्यावर वेगळा कॅमेरा. तुम्ही दोघी इकडे नाचा प्लीज. ए बाक्या फोकस. हो मी तिकडेच आहे. चलो रेडी सुरू करूया. चलो रोल कॅमेरा, रोलिंग अँड ऍक्शन. नाच ग घुमा कशी मी नाचू, नाच ग घुमा कशी मी नाचू. पडलं. आई काय करताय आई? परत 1 मिनिट पडलं. पडू दे ना, असू दे ना. परत आई का पाडताय ते? नाही ते पडलं. कसं काय पडलं? हातात पडलं. परत 1 मिनिट. चला परत चला. काय ना ते या वयात मूठ आवळायचं आणि सूप हातात धरायचं, टायमिंग मिस होतं रे. अरे पण मग नका करू, नाही जमत तर. सगळ्याच गोष्टी करायला हव्यात का तुम्हाला? नाही. चला करूया. ठीक आहे करूया. चल
बाबा तू घे नीट ते. मी रेडी आहे सर. हा रोल कॅमेरा रोलिंग अँड ऍक्शन. नाच ग घुमा कशी मी नाचू, नाच ग घुमा कशी मी नाचू, या गावचा त्या गावचा सोनार नाही आला, बांगडी नाही मला, नाचू मी कशी, नाच ग घुमा कशी मी नाचू, नाच ग घुमा, या गावचा त्या गावचा. तुम्हाला दिलंय ना रान नाचायला, तिथे नाचा ना. येतायच पायावर मरताय, तो माझी करंगळी. आई आई अहो का असं करताय मला कळत नाहीये. तुम्हाला सांगितलं होतं की नाही वेगळं नाचा, मग का नाही नाचत आहात वेगळ्या एकट्या? वेगळं कसं रे, एकटं नाचणार बरं नाही दिसत ना ते. का करताय आई असं? सारखं मला दिसायचंय, मला दिसायचंय. हे दिसायचं वय आहे का? अंतर्धान पावायचं वय आहे तुमचं? ओ वहिनी काय बोललीस? सॉरी आई. आई सॉरी आई, चुकलं माझं. आई असं नव्हतं म्हणायचं, खरंच मला वाटलं. अहो काय तुम्हाला वाटलं? मग अशी माझ्या अंगावर आलात, कॅमेरा फुटला असं तर? आई सॉरी आई. जाऊ दे. ए बाबू रागू नकोस रे इकडे. अहो नको. आई प्रत्येकाला का मुका देताय? नाही रे, माया करते रे माया. अरे नका ना करू माया, काय गरज आहे का ही माया करायची? हा नका करू, चला सुरू करूया आपण. आणि जमणार असेल तर करा, नाही तर नका करू. एकदा सर या सगळ्यात खूप वेळ जाणार. आपल्याला घागर फुकायचा गेम घ्यायचा होता, तो पण जायला आता. घागर मी फुंकते, घागर फुंकूया पटकन. हा ठीक आहे ऐका एक मिनिट थांबा ऐका मी काय बोलतो. माझी ना खूप चिडचिड होते. आता शेवटचे 5 मिनिट आहेत माझ्या हातामध्ये. 2 आयटम जरी मिळाले ना मला तरी चालणार आहे. हा, नीट घागर फुंका. आई धसमुसळेपणा करायचा नाही, मनापासून आणि नीट घागर फुंकायचे, कळलं? काय ग, मनापासून आणि नीट. तुम्ही हा त्यांना नका सांगू, तुम्ही नीट करा प्लीज. हा चलो रेडी रेडी. नीट करा. ऐक ना चालतं करा. मुव्हिंग आहे शॉट चालतील मला. हा घे मी इथून घेतो. चलो चला. रेडी आहे. रेडी. हा रोल कॅमेरा रोलिंग अँड ऍक्शन. घुमू दे घागर घुमू दे, खेळात जीव यो रमू दे. आजी डिस्प्ले गेला. अवसर डिस्प्ले गेला. काय केलं आजी? काय केलं आजी? काय केलं बाळा? जोरदार टाळ्या. साधा बहार परफॉर्मन्स. मुका घ्यावासा वाटतं, इतकं छान परफॉर्म केलं. वा वा बढिया. प्रसादा वा बहारदार. मला तुम्हाला सगळ्यांना माहिती असेलच, पण तरी मंगळागौर हा आपल्या हिंदू संस्कृतीचा एक अत्यंत महत्त्वाचा प्रकार मानला जातो. आणि पूर्वीच्या काळी काय आजच्यासारख्या वर्किंग वुमन्स नव्हत्या, घरकाम करणाऱ्या बायका असायच्या, त्यामुळे त्यांना घरात बसून कंटाळा यायचा आणि त्यांच्या अंगात शारीरिक चापल्य यावं किंवा चैतन्य यावं आणि त्यांना सामूहिक जीवनाचा आनंद लुटता यावा म्हणून हा प्रकार अस्तित्वात आला असावा. तर मला असं वाटतं की तो जो हेतू होता तो आजही तुम्ही सगळ्यांनी साध्य केला, की तेवढंच चापल्य होतं तुमच्या परफॉर्मन्समध्ये, चैतन्य होतं आणि बघणारा जो समूह असेल त्या समूहाला निश्चित आनंद देईल असा परफॉर्मन्स होता. खूप एनर्जी होती परफॉर्मन्समध्ये आणि त्याच्यात सुद्धा ना बारीक बारीक ज्या जागा होत्या, म्हणजे तुम्ही दोघी ज्या प्रोफेशनली नाचत होत्या, म्हणजे रसिका आणि शिवा, ते फार म्हणजे असं दृश्य बघायला मिळतंच ज्याचं ऑब्झर्वेशन फार बारीक आहे, त्याला ते कळू शकतं की त्यांचं एक प्रोफेशनलिझम जपून त्या बायका नाचत असतात सगळ्या. आणि त्याच वेळेला तुझी सासू करता होणारी कुतोरोड किंवा आणि तिचा आगाऊपणा त्यात एवढं वय झालेलं असताना फार बारकावे फार सगळ्यांनी फार अप्रतिम टिपले होते. वनिता फॅन्टॅस्टिक. म्हणजे तुझ्यासारखी मुलगी जेव्हा असा काहीतरी वेगळा अटेम्प्ट करते ना, तेव्हा ते इतकं ग्रिपिंग होतं की शेवटपर्यंत काय आहे की ह्यांना अनेकदा वेगवेगळ्या फॉर्ममध्ये या तिघींना नाचताना पाहिलं आहे, पण तू नऊवारीत फार कमी वेळा दिसतेस आणि त्या नऊवारीतसुद्धा तू मंगळागौरीचे खेळ करणार आहेस म्हटल्यानंतर पहिल्यांदा असं ते शेवटपर्यंत तू टिकवून ठेवलंस आणि तरी त्यातला ह्युमर कुठेही सुटला नाही, हे मला फार महत्त्वाचं वाटतं. पृथ्वी बने तू जो घसरत तुझी ट्रॉली लावली आहेस कॅमेराची, ती बहारदार होती. म्हणजे
तशी जर सिनेमात लावता आली तर निर्मात्याचे खूप पैसे वाचतील. वंडरफुल, मजा आली. थँक्यू सो मच. मंडळी, विनोदाचा हा नजराणा घेऊन पुन्हा भेटणार आहोत, पण पुढच्या भागात तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा.